तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, तर कुठल्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती ऑन डे टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो तर निफ्टीमध्ये जे प्रिव्हियस ट्रेंड कंटिन्यू वर्किंग करत होता सिमिलर काइंड ऑफ मोमेंटम आज पण आपल्याला बघायला भेटतं की आता मार्केट जोपर्यंत का इलेक्शनचा रिझल्ट येत नाही आहे तोपर्यंत कदाचित मार्केट थोडंसं आपल्याला टाईमपास करताना बघायला भेटू शकते. मोठी मुवमेंट जी अशी काहीतरी मोठी मुवमेंट आहे ही मे बी 4 जून नंतरनं एक्सपेक्टेड राहू शकते, इधर अपसाईड ऑर डाऊन साईड. ओके, आता त्याचा ओपिनियन पोल पण येत चालले आहेत, तर बरेच ओपिनियन पोल आहेत. मार्केटमध्ये सेल ऑफ यायच्या आधी पण तुम्हाला मी डिस्कस केलं होतं की मार्केट इथं एक रेजिस्टन्स याच्या आसपास एक रेजिस्टन्स मार्केट घेऊ शकते. जर का मार्केटनं ह्याला ब्रेक करून जर का अपसाईडला सस्टेन राहिला असता तर मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम अपसाईडला आली असती. बट इथं मार्केटनं ट्रेंडला रेजिस्टन्स करून डाऊन साईडला यायला, तर ही मोमेंट त्याची काय आहे कंटिन्यू वर्किंग करत आहे. जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो तर ट्रेंडला यांचा एक चांगला सपोर्ट आज मार्केटनं घेतला आहे आणि एक्सपेक्टेड होतं की मार्केटमध्ये एक ग्रीन कॅन्डल तयार होऊ शकते. तर हे आपण ह्याच्यामध्ये पण टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला आज टाकलं होतं, अपडेट दिला होता की मार्केटमध्ये 90% चान्सेस आहे की 90% मार्केट एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटू शकते. आता रिव्हर्सल ह्याला बोलता येईल का किंवा याच्यामध्ये मार्केट आता रिव्हर्स अपसाईडला जाणार का, तर याच्यामध्ये येणाऱ्या डेजमध्ये जर का मार्केटनं आजचा डेचा हायच्यावर जर का सस्टेन राहिला देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये हे जे ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे मार्केट सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये इथून एक रिव्हर्सल मोमेंटम अपसाईडला दाखवू शकते. बट त्याच्या आधी कदाचित मार्केट थोडंसं टाईमपास करू शकते, मार्केट थोडंसं डाऊनला येऊ शकते आणि हे जे बॉटमचं अजून एक सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या आसपास पण मार्केट एखाद वेळेस सपोर्ट घेऊन साईडवेज जाऊन त्यानंतर एक मुवमेंट अपसाईडला दाखवू शकते. तर ही एक मुवमेंट आहे किंवा मार्केटमध्ये मे बी ह्याच्यामध्ये जर का हायच्यावर सस्टेन राहिला तर एक अपसाईड मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते किंवा कन्सॉल्टेशन नंतरनं एक अपसाईड मोमेंटम. आणि जर का मार्केटला खरंच फॉल यायचा असेल, मार्केटमध्ये जास्त पॅनिक यायचा असेल तर मार्केटला ह्याला फॉल नाही बोलणार आपण. मार्केटला फॉल कधी येणार इफ एनी रिझन मार्केट जर का 21,600 21,700च्या खाली एक जर का क्लोज यायला लागला तर आपण बोलू शकतो की मार्केटमध्ये पॅनिक क्रिएशन व्हायला लागलं आहे. मार्केट बरेच टाईम कन्सॉल्टेशन फेजमध्ये ऑलमोस्ट 2024पासून मार्केट एक कन्सॉल्टेशन रेंज क्रिएट केले, तर ही पण रेंज ज्यावेळी ब्रेक होईल त्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त मोमेंटम एक्सपेक्टेड आहे. आणि येणाऱ्या डेजमध्ये इलेक्शन पण आहे, इलेक्शनचा जे रिझल्ट आहे त्या रिझल्टवरती पण मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. ओके, आता ह्याच्यानंतर आपण उद्याच्याला आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, इंटरडेमध्ये काय आपला गेम ऑफ प्लॅन ॲक्शन असलं पाहिजे, तर चला आता आपण स्टार्ट करू. काल आपण व्हिडिओ नव्हता क्रिएट केला बिकॉज इलेक्शन्स होते, थोडंसं बाकीच्या गोष्टीमध्ये थोडंसं बिझी होतो त्यामुळे काल पॉसिबल नाही झालं. बट परवा दिवशी आपण जे व्हिडिओ डिस्कस केलं होतं, परवाच्या आपण व्हिडिओमध्ये जे लेवल्स दिले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून आज मार्केट एक्झॅक्टली रिव्हर्स झालेलं आहे आणि इथून बरोबर मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम आली होती. ओके, तर असेच कंटेंट जर का तुम्हाला पाहिजे असेल, शिकून जर का तुम्हाला ट्रेड करायचं असेल, अशा टाईप ऑफ स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला समजतं की मार्केट कुठून रिव्हर्स होणार आहे, देन त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आता सपोज जर का मार्केटमध्ये जर का आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आली, त्यानंतर मार्केट थोडंसं अपसाईड मोमेंटम दाखवायचा प्रयत्न केला, अगेन मार्केटमध्ये कन्सॉल्टेशन नंतर अगेन पॅनिक सेलिंग आलं आहे. आता मार्केट परत एक कन्सॉल्टेशन फेज चालू आहे. आता इथं जर का बघायला गेला चुकून जर का मार्केटनं 22,370चं जे लेवल आहे किंवा 22,400 राऊंड फिगर नंबर ह्याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहायला लागला तर चान्सेस इज हाय की मार्केट पॉझिटिव्ह टू साईडवे दाखवू शकते येणाऱ्या डेजमध्ये. ओके, जसं की आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती पण हे समजते की जर का हायच्यावरती जर का सस्टेन राहिला तर एक मोमेंटम रिव्हर्सल मार्केटमध्ये येऊ शकते. सिमिलर कंडिशन आहे इफ एनी रिझन मार्केटनं 22,375च्यावर सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला चांगली मोमेंटम अपसाईडची कॅच होऊ शकते आणि आपल्यासाठी नेक्स्ट सेलिंग झोन जो असणार आहे तो असणार आहे ऑलमोस्ट 22,440 पासून 22,500चा सायकोलॉजिकल नंबर. आता जर का आपण बघायला गेलो तर हे जे लेवल्स आहेत हे मे बी मार्केट ज्यावेळी पण मार्केट ह्या लेवलच्या आसपास येईल, बेस्ट लेवल आपल्यासाठी ही असणार आहे. जर का चुकून जर का आपल्याला ह्या लेवलला मार्केट आला येणाऱ्या डेजमध्ये, उद्या आला किंवा उद्याच्याला गुरुवारी निफ्टीची एक्सपायरी आहे, बट शुक्रवारी जरी आला किंवा उद्या जरी आला तरी जे लेवल आहे आपलं 22,582 पासून 22,630च्या आसपास कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला
देन आपण त्याच्यामध्ये एक शॉर्ट साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. एक चांगली मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटेल जर का मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन ह्या लेवलच्या आसपास दिसला तर. जर का मार्केटमध्ये ह्या लेवलच्या आसपास जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर थोडंफार मार्केट रेंज बाउंड किंवा थोडंफार मार्केटमध्ये एक पॅनिक सेल ऑफ आपल्याला बघायला भेटू शकतो आहे. जर का त्या लेवलच्या आसपास आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर. आता आपण ट्रेड कुठं प्लॅन करायचे आहे, जर का कन्सॉल्टेशन झाला, गॅप ओपन झाला, कन्सॉल्टेशन झाला आणि त्यानंतर जर का ही लेवल ब्रेक केला आणि सस्टेन राहिला तर स्कॅल्पिंग याच्यामध्ये बनू शकतो अपसाईडला. किंवा जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला, चुकून जर का मार्केट 22,200चा लेवलचा डाऊन साईडला ब्रेक केला, सस्टेन राहिला तर आपल्याला डाऊन साईडचा आपण ट्रेड प्लॅन क्रिएट ह्याच्यामध्ये करू शकतो आहे. तर आपल्याला मोठे टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटतील बिकॉज ह्याच्यामध्ये डाऊन साईडला स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला एकच लेवलला बघायला भेटतो जो की 2200 2250च्या आसपास आहे. बाकीचं ह्याच्यामध्ये थोडंसं वीक आहे. जर का मार्केटमध्ये अपसाईडला रिव्हर्सल प्लॅन करायचा असेल तर बेस लेवल राहील एक आहे 22,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे. ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आपल्याला भेटला किंवा त्याच्या खाली एक स्ट्रॉंग नंबर आहे 21,950 पासून 21,900च्या आसपास कुठं पण चांगलं लेवलला आपल्याला जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. एका गोष्टीला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं नाही आहे, अवॉइड करायचं आहे. जर का मार्केट साईडवे राहू शकते, आजचा डेच्या हायच्या वर जर का मार्केट गेलं नाही किंवा आजचा डेच्या लोच्या खाली मार्केट नाही आलं तर थोडासा आपल्याला मार्केट साईडवे बघायला भेटू शकते. ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला स्कॅल्पिंग चांगला वेळेला येत असेल तर तुम्ही स्कॅल्पिंग प्लॅनिंग करू शकता. ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन तुम्हाला जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला जरूर अपडेट येतील, तुम्ही तिथून जॉईनिंग करू शकता. आता आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. सिमिलर प्राइस ॲक्शन बनते बँक निफ्टीमध्ये जे की निफ्टीमध्ये चालू आहे आपला ट्रेंड. एक साईडवे नेचर चालू आहे, सेम साईडवे नेचर याच्यामध्ये पण चालू आहे. इथून बरोबर 50,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे इथून मार्केटमध्ये डाऊन साईड आली होती. त्यानंतरनं अजूनपर्यंत मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनलेली नाही आहे. एक्सपेक्टेशन होतं आज पण मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल क्लोज दिला असता, बट मार्केटमध्ये लास्टच्या एंडला एक चांगला सेल ऑफ आला होता. मार्केट अपसाईडला जाताना बऱ्याच वेळा मार्केट डाऊन साईडला येत होतं. ओके, बट तरी पण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्राइस ॲक्शन बनू शकते. इफ एनी रिझन मार्केटनं आजचा डेच्या हायच्यावर सस्टेन राहिला तर त्याच्यामध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का लोच्या खाली सस्टेन राहिला तर आपण कंटिन्यू ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का दोघांच्या मध्ये राहिला तर बिंदास साईडवे मार्केट राहू शकते ॲज पर निफ्टी. ओके, तर निफ्टीसारखं ह्याच्यामध्ये पण मोमेंटम दाखवू शकते. जर का मार्केटमध्ये गॅप अप ओपन झाला, चुकून जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला, जर का 48,365 पासून 48,450 आसपास चुकून निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनला त्याच्यामध्ये आपण पॅनिक मॉर्निंगला आपण त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगला डाऊनसाचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो आहे. जर का मार्केट ह्याच्यामध्ये कन्सॉल्टेशन राहिला, फ्लॅट ओपन राहिला आणि जर का मार्केटनं 48,200च्या वरती जर का सस्टेन राहिला तर आपण स्कॅल्पिंगमध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. 48,400 पर्यंतच्या आसपासचे आपले टार्गेट याच्यामध्ये राहिले पाहिजेत. ओके, इफ एनी रिझन मार्केट जर का 48,450 लेवलला ब्रेक केला, सस्टेन राहिला अपसाईडला तर त्याच्यामध्ये एक अपसाईडची मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. त्याप्रकारे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, जोपर्यंत हायच्या आणि लोच्या खाली येत नाही तोपर्यंत वेट करू. एक्सपेक्टेड आहे की मार्केट साईडवे जाऊ शकतं. ओके, आणि जर का मार्केटमध्ये सपोज जर का डायरेक्टली डाऊन साईडला जर का तुटला मार्केट किंवा डाऊन साईडला गॅप डाऊन ओपन राहिला कुठल्याही प्रकारे जर का मार्केट हे जे आपलं लेवल आहे 47,700 पासून 47,660च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला तर आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट अजून डाऊन साईडला आला, चुकून जर का मार्केट आपल्याला 47,230 पासून 47,300च्या आसपास जर का भेटला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन भेटला तर आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट चुकून जर का आपल्याला 49,000च्या आसपास जर का आला बिंदास त्यामध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर आपण याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मला जरूर अपडेट देण्यात येतील. जर का व्हिडिओ आवडला असेल डेफिनेटली लाईक्स करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.